नमस्कार। आज चालू असलेल्या लखनौ विरुद्ध राजस्थानच्या मॅचमध्ये आज राजस्थानने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या कुल्टन डिकॉक हा आज जास्त काही करू शकला नाही। तो फक्त 8 रनांवरती ट्रेंट बोल्टच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला। त्याने खेळताना 2 चौकार मारले होते। मात्र त्यानंतर आलेला मार्कस स्टोइनिस तर आज 0वरती संदीप शर्माच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला। मग त्यानंतर आलेल्या दीपक हुडा आणि खेळत असलेला के.एल. राहुल या दोघांनीही रन बनवून स्कोरबोर्ड हा चालू ठेवला। ते दोघेही चौकार आणि षटकार मारू लागले। त्या दोघांनी खेळत असताना 56 बॉलांमध्ये 100 रनांची भागीदारी देखील केली। त्यावेळेस के.एल. राहुल हा 33 बॉलांमध्ये 53 रन बनवून तर दीपक हुडा हा 27 बॉलांमध्ये 44 रन बनवून नॉट आउट होते। तर त्या अगोदर के.एल. राहुलने त्याचे 31 बॉलांमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याच्या IPL टाटा करिअरमधले तिसरे अर्धशतक आहे। तर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला दीपक हुडानेही आज त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले आणि तेही 30 बॉलांमध्ये त्याने पूर्ण केले। मात्र त्यानंतर हुडा हा जास्त वेळ काही टिकू शकला नाही, कारण तो अश्विनच्या बॉलिंगवर शॉट मारण्याच्या नादात बॉलच्या हाती कॅच आउट झाला। त्याने खेळत असताना त्यासाठी 7 चौकार देखील मारले। तर त्यानंतर इकडे खेळायला आलेला निकोलस पुरन आज काही करू शकला नाही। तो फक्त 11 बॉलमध्ये 11 रन बनवून संदीप शर्माच्या बॉलिंगवर ट्रेंट बोल्टच्या हाती कॅच आउट झाला। त्याने खेळत असताना 1 चौकारही मारला। तर त्यानंतर इकडे खेळत असलेला के.एल. राहुल याने दमदार पारी खेळत 43 बॉलांमध्ये 76 रन बनवले, पण मात्र आवेश खानच्या एका बॉलवर शॉट मारण्याच्या नादात ट्रेंट बोल्टच्या हाती तो कॅच आउट झाला। त्याने खेळत असताना 8 चौकार व 2 षटकारही मारले। मात्र तो आऊट झाल्यानंतर त्याचा आक्रोश तो सगळ्यांसमोर जाहीर करत होता। तर त्यानंतर इकडे खेळत असताना आयुष्मान बदोनी व कुणाल पांड्या या दोघांनी खेळ चालू ठेवत रन बनवत राहिले। मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळत असताना त्या दोघांनी 20 ओव्हरमध्ये 196 वर 5 विकेट असा लखनौचा स्कोर झाला होता। तर इकडे आयुष्मान बदोनी हा 13 बॉलमध्ये 18 रन बनवून तर कुणाल पांड्या हा 11 बॉलमध्ये 15 रन बनवून नॉट आउट राहिला। दोघांनाही 1 चौकार मारला। तर इकडे राजस्थानतर्फे बॉलिंग टाकत असताना ट्रेंट बोल्ट यांनी 1 विकेट, तर आवेश खान तसेच तर अश्विन याने प्रत्येकी 1 विकेट घेतला, तर संदीप शर्मा याने 2 विकेट घेतले। तर आता राजस्थान हा स्कोर कशा प्रकारे प्राप्त करेल बरं। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।